श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 28 जुलैला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे. 25 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. हा श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असून सोमवार हा जो आहे तर हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी आपण व्रत करून भक्तिभावाने महादेवाची पूजा करत असतो. या दिवशी व्रत करून महादेवाची पूजा केली तर भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. यावर्षी श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार असणार आहेत आणि यामध्ये पहिला सोमवारची शिवमूठ असणार आहे तांदूळ आणि म्हणून या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती शिवमूठ म्हणून तांदूळ अर्पण करायचे आहे. आता हे तांदूळ अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट आहे, ही तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. हे तांदूळ आपल्याला अखंड अर्पण करायचे आहेत. म्हणजे तांदूळ घेताना कुठलेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका. चांगले अखंड तांदूळ जे आहे तर त्यांचे शिवमूठ जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत. तर याचा आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. धार्मिक दृष्ट्याने श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान शिवच्या पूजेसोबतच काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या पहिला सोमवार तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील 33 वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कधीच कमी पडणार नाही. कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असे माहितीपूर्व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ. तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा तर उपाय तुम्ही उद्या सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे. आता काय करायचे आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाटणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंद आणि समाधानाने ठेवा असे म्हटले जाते आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिली असेल. हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे माता पार्वतीचा अवतार आहे. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते. म्हणजे आता माता पार्वती करते म्हणून दररोज तिची घरामध्ये पूजा केली जाते. आणि श्रावण सोमवार जो आहे तर हा भगवान महादेवासोबतच माता पार्वतीला देखील हा दिवस समर्पित असतो. म्हणून आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहे. तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात. त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी, तिला प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न हो, मी जे काही स्वयंपाक करत आहे त्यामध्ये रुची दे किंवा माझ्या घरात कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य हे वाया जाऊ नये किंवा खाल्लेल्या अन्नातून कोणतीही बाधा होऊ नये. आणि यासाठी जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आवर्जून दिली जाते. म्हणून आपल्याला ही वस्तू जी आहे ती अन्नपूर्णा मातेला आवर्जून अर्पण करायची आहे. तसेच तर प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करावी. परंतु प्रत्येक दिवशी पूजा करणं हे शक्य नाही होत. परंतु तिथीवरती तरी अन्नपूर्णा मातेची पूजा करावी जेणेकरून आपल्या घरावर अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहील. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही नेहमी प्रसन्न राहते त्या घरामध्ये स्वतःहून देवी लक्ष्मी माता वास करते आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे.
उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी उठायचं आहे आणि उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं गंगाजल आणि दूध आणि बेलपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विविध तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बेलपत्र, पांढरी फुलं तुम्हाला अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय केला तरी चालेल किंवा सायंकाळी पर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे. आपल्याला देवाघरासमोर कच्चा करायचा आहे. त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यावा आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला मध्ये घ्यायची आहे आणि मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. म्हणजे अभिषेक तुम्ही दुधाने किंवा पाण्याने करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला अन्नपूर्णाचं स्तोत्र पठण करायचं किंवा अभिषेक करून झाल्यानंतर ना मूर्ती स्वच्छ पुसून काढायची. त्यानंतर तुम्हाला एक खोलगट अशी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये थोडंसं हळदी कुंकू लावून त्यावर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि ओम अन्नपूर्णा देवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचं आहे. कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका. अखंड तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. ते तांदूळ आपल्या अन्नपूर्णा माताच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत. आता अर्पण करत असताना तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्पण करू शकता. आपल्याला उजव्या हाताच्या 5ही बोटाने तुम्ही हे तांदूळ जे आहे ते घेऊन मस्तकावर अर्पण करायचे आहे किंवा आपल्याला उजव्या हाताच्या करंगडी जवळचं बोट म्हणजे अनामिका जे मधलं बोट असतं ते अंगठा या तिन्ही बोटाने सुद्धा तुम्ही ते तांदूळ जे आहे ते अर्पण करू शकता. जर या 3 बोटांनी तांदूळ अर्पण केले तर ते खूप शुभ मानले जातात. म्हणून शक्य असेल तर तुम्ही या 3ही बोटांनी अर्पण करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी 5 बोटांनी केले तरी चालेल. पण हे तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णेच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहे की तिचा खांद्यापर्यंत हे तांदूळ येतील तेवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत. तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अक्षत अर्पण करायचे आहे. एक तुपाचा दिवा तुम्हाला तिथे अगोदरच प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 रुपयाचा नाणा घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला अन्नपूर्णा मातेजवळ समोर ठेवायचा आहे. त्यानंतर नाण्याला हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. 1 फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. पांढरं फूल असेल तर आवर्जून अर्पण करा किंवा लाल फूल असेल तर चालेल. यानंतर पूर्ण दिवसभर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तसेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला ते 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते उचलून घ्यायचं आहे आणि ते आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे. ते आपल्याला कधी खर्च करायचं नाही. जर हे नाणं नेहमी आपल्या पर्समध्ये असेल तर आपल्याकडे नेहमी पैसा हा आकर्षित होईल. पैसे येण्याचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होतील. त्याचबरोबर जे तांदूळ असणार आहे अर्पण केलेले थोडेसे तांदूळ तुम्हाला त्यातून काढून तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहे आणि थोडेसे तांदूळ हे चिमट्याने टाकायचे आहे. बाकी तांदळाचे हे तसेच तुम्हाला ठेवून त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून तशीच ठेवायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये द्यायचे आहे. कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती हे नेहमी तांदळामध्येच असावी. अशीच ठेवून ती तुम्हाला तांदळामध्ये ती मूर्ती तशीच ठेवून तुम्हाला ते ठेवायची नाही आहे. तिला देवी मानले जाते आणि तांदूळ जे आहे ते अतिशय पवित्र धान्य आहे आणि म्हणून या तांदळाचा उपयोग जो आहे तर तो आपल्या पूजेमध्ये करत असतो. सर्व देवी देवतांना तांदूळ अर्पण केले जातात. त्याला अक्ष आणि सुद्धा म्हटलं जातं. म्हणून मूर्ती तांदळामध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. त्याचबरोबर त्या दिवशी तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करून झाल्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गॅसची पूजा करायची आहे. गॅसच्या शिगडीला हळद कुंकू अक्षत फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहे. 1 स्वस्तिक तिथे काढलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ही अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे. ही सेवा
आहे तुमच्या घरामध्ये नक्की तुम्ही करून पहा. सेवेत तुमच्या घरामध्ये नेहमी अन्नपूर्णा माता ही प्रसन्न राहील. तिच्या आशीर्वादाने घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती कमी पडणार नाही. जिथे अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहे तिथे स्वतःहून देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते. त्यामुळे आपल्या घरात कधीच कसली कमतरता आणि आपल्या घरात कशीच कमतरता आणि आपल्याला जाणवत नाही. आपल्या घरात पैसा किंवा संपत्ती येण्यासाठी आपल्या घरातील वातावरण हे अनुकूल असणं सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा आपण घरामध्ये छोट्या छोट्या सेवा करत असतो ना, तेव्हा आपलं घर जे आहे सुख शांती समृद्धीने भरून जात असतं. त्यामुळे आपोआप आपल्याकडे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या येऊ लागतात. अशा पद्धतीने छोटासा उपाय तुम्हाला श्रावणातील पहिल्या सोमवारी करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला आपल्या परिवार मित्रासोबत शेअर करा.